विभागीय शिबिर यासाठी म्हणतो आम्ही की अशा प्रकारची विभागीय शिबिर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आम्ही घेत आहोत। एक मुंबईत झालं, आता नाशिक आहे, हे 16 तारखेला नाशिकला होत आहे बुधवारी, आणि दिवसभराचं हे शिबिर आहे। आणि आता शिबिराचा उद्देश स्पष्ट असतो, विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र यावे आणि दिवसभर विविध विषयांवर जे चिंतन आणि मंथन असतं त्यात सहभागी व्हावं। अनेक विषयांवर चर्चा होते, ती नाशिकच्या शिबिरात सुद्धा आहे। शिबिराचा कार्यक्रम अत्यंत सुटसुटीत आहे। सकाळी 9:30 वाजता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर मग साधारण सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत बर्गरचा कार्यक्रम आहे। या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की संध्याकाळी 6:30 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील। आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते जे आहेत, अरविंद सावंत आहेत आमचे, चंद्रकांत खैरे, राजाभाऊ वाजे आमचे खासदार, राजन विचारे, विनायक राऊत, अंबादास दानवे, आणि त्यानंतर ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे, हे सगळे नामवंत आणि मान्यवर या शिबिरामध्ये भाग घेतात, शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि प्रत्येकाला आम्ही स्वतंत्रपणे काही विषय मांडण्यासाठी दिलेले आहे। या शिबिरातलं एक वैशिष्ट्य असं आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक भाषण आम्ही तिथे दाखवणार आहोत, जे भाषण तुम्ही कदाचित कधी ऐकलं नसेल। आणि ते भाषण हे वेगळ्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला आहे आणि एका परीनं या शिबिराला माननीय बाळासाहेबांची पण उपस्थिती आहे। हे वैशिष्ट्य शिवसैनिकांसाठी आहे। शिबिराची तयारी हळूहळू सुरू आहे आणि शिवसेनेचे नाशिकमधले आमचे सगळे पदाधिकारी जे आपण पाहतात, उपनेते बडगुजर असतील, जिल्हा प्रमुख टी.जी. सूर्यवंशी आहेत, महानगर प्रमुख विलास शिंदे आहेत, त्यानंतर आमचे केशव तात्या आहेत, पोरजे आमच्या जयंतराव झेंडे आहेत, विनायक पांडे आहेत, दादनपुरे ताई आहेत, म्हणजे प्रत्येक पदाधिकारी बरं का, शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असतील, यांनी या शिबिरासाठी स्वतःला वाहून घेतलं। बऱ्याच काळानंतर उद्धव साहेब इथे येतील आणि मार्गदर्शन करतील। महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे।